आज आपण बनवत आहोत खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी 15 ते 20 दिवस टिकणारी, लहानांचीच नाही तर मोठ्यांचीही आवडीची तिखट पुरी. आजीपंजीच्या काळापासूनच आषाढ तळण करण्याची ही पद्धत आहे. या तळणामध्ये घर बदललं की पदार्थही बदलतात ना, अगदी तसेच पदार्थ माझ्याही घरी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे माझ्या मुलाच्या आवडीची मसाला बटाटा पुरी, जी खूपच जास्त खुसखुशीत आहे आणि त्यामुळेच तर ती जास्त काळापर्यंत टिकते, अजिबात नरम पडत नाही आणि मस्त अशी चटपटीत देखील बनते. चला तर मग लगेचच आषाढ विशेष खमंग खुसखुशीत मसालेदार पुरीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर 15 ते 20 पुऱ्या बनवण्याकरिता आपल्याला फक्त एक मध्यम साईजचा बटाटा लागणार आहे. तर हा बटाटा मी छान मऊसूत असा उकडून घेतलाय. याची आपण पहिले साल काढून घेऊ. आता हा तुम्हाला एकदम छान असा मऊसूत मॅश करता येत असेल तर तसं करा किंवा माझ्या पद्धतीने साधं सोपं म्हणजे किसणीने किसून घ्या. यामुळे बटाट्यामध्ये अजिबात गाठी राहणार नाही आणि बटाटा एकसारखा संपूर्ण पिठामध्ये मिक्स होईल. आता यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ आणि सेमच कपाने 1 कप ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठामुळेच तर आपली ही पुरी खूप छान अशी खमंग आणि खुसखुशीत होणार आहे. आता या ठिकाणी पिठांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक पण करू शकता. जसं की ज्वारीचं पीठ जास्त घेऊन गव्हाचं पीठ कमी घेतलं तरीही चालेल. सेमच कपाने अर्धा कप बेसन पीठही घेतलं. आता एक छोटंसं वाटण बनवून घेऊ. त्याकरिता 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा ओवा मिक्सरला अजिबात पाणी न घालता अशा पद्धतीने दळून घेतलं. आता आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू. याऐवजी तुम्ही वेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या देखील बारीक चिरून घालू शकता, जसं की मेथी, पालक. आता चवीनुसार मीठ आणि मसाला पुरी असल्यामुळे काही साधे सोपे मसाले जसं की पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर. यासोबत तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता. आता ही घेतलेली संपूर्ण जिन्नस छान अशी एकजीव करून घेऊयात. आणि जो मॅश केलेला बटाटा आहे ना, तो देखील या पिठामध्ये व्यवस्थित असा चुळून घेऊयात. यामुळे बटाटा एकाच ठिकाणी न राहता संपूर्ण पिठामध्ये अगदी व्यवस्थित एकसारखा पसरला जाईल, मिक्स होईल. या पुरीमध्ये आपण उकडलेला बटाटा घातल्यामुळे ना, पुरीला स्वाद खूप छान येतो, खमंगपणा येतो आणि आपली पुरी ना अजिबात तेलकटही होत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ही पुरी खमंग बनवायची असल्यामुळे 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन देखील या पिठामध्येच घालूयात. हे तेल खूपच गरम असल्यामुळे सुरुवातीला पीठ अगदी हळूवारपणे व्यवस्थित मिक्स करून घ्या हलक्या हाताने, जेणेकरून हाताला अजिबात चटका बसणार नाही. आता तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आणि गरजेनुसार अगदी थोडं करत पाणी घालून शक्य तेवढा घट्टसर पिठाचा परंतु मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. बाकी संपूर्ण पिठं सेम ठेवायची आहे. संपूर्ण प्रोसिजर देखील सेम ठेवायची आहे. खूप छान अशा बाजरीच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या देखील तयार होतात. भरपूर काळापर्यंत टिकतात आणि अशाच छान अशा खमंगही आहेत. तर त्यामुळे तुम्ही त्या तशा पद्धतीच्या पुऱ्या देखील नक्की ट्राय करून बघा. कारण मी बऱ्याच घरांमध्ये असं पाहिलेलं आहे, की एक वेळेला मुलं ज्वारीची भाकरी खातील, पण बाजरीची अजिबात खात नाही. तर त्यांच्याकरिता बाजरी खावी म्हणून ही ट्रिक खूप छान आहे. तुम्ही नक्की वापरून बघा. बाजरीमध्ये खूप सारं आयर्नही असतं आणि फायबरही असतं, जे मुलांच्या वाढीकरिता खूप फायदेशीर आहे. तर बघा या पद्धतीने मी शक्य तेवढा घट्ट परंतु मऊसूत असा गोळा मळून घेतलाय. लगेचच याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलंय, बटाटा घातलाय, तर पीठ जास्त वेळ ठेवलं तर त्याला पाणी देखील सुटू शकतं म्हणून. तर बघा मला छोट्या-छोट्याशा पुऱ्या पटापट लाटायला जमतात, त्यामुळे मी छोट्या आकाराचा उंडा घेतलाय, साधारणतः छोट्या लिंबा एवढा. आता कोरड्या पिठामध्ये घोळवून छान अशी पुरी लाटून घेतेय गोल गरगरीत. दोनही साईडने अलटपलट करून लाटा. आता या पुऱ्या ना आपल्याला ना जास्त जाड ठेवायच्या आहेत, ना जास्तच पातळ लाटायच्या आहेत. बघा साधारणतः इतपत जाडीच्या या लाटून घ्यायच्या आहेत. एकाच वेळेला तुम्ही भरपूर साऱ्या पुऱ्या लाटून नंतर तळून घेतल्या तरी देखील चालतील. किंवा मग जर तुम्हाला लाटायचा कंटाळा येत असेल, तर याच पुऱ्या तुम्ही प्रेस यंत्रामध्ये किंवा
डिशच्या मदतीने प्रेस करून देखील बनवू शकता. सहजतेने पीठ पसरतं आणि भराभर देखील आपल्या या पुऱ्या तयार होतात. तर बघा एकाच वेळेला मी जर अशा जास्तच पुऱ्या लाटून घेतीये, यामुळे आपला वेळ आणि गॅसची देखील बचत होईल. तर बघा किती मस्त अशी आपली ही देखील पुरी लाटून झाली आहे. तर इतक्या साऱ्या मी पुऱ्या लाटून घेतल्यानंतर लगेच आता या तळून घेऊयात. तर पुऱ्या तळण्याकरिताच्या महत्त्वाच्या 1-2 टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत. तर ते म्हणजे तेल हे पुरी टाकण्यापूर्वीच छान असं मध्यम गरम करून घ्यायचंय. तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये पुरी सोडायची. गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची. आपली ही पुरी तेलात सोडल्यानंतर जोपर्यंत ती तळून वर येत नाही, तोपर्यंत हिला अजिबात झाऱ्या लावायचा नाही. नाहीतर मग पुरी छान अशी टम्म फुलत नाही. ती एकदा छान अशी तेलामध्ये सेट झाली, हलकी-फुलकी तळली गेली, की मग ती तुम्ही पलटवू शकता. आणि दोनही साइडने जोपर्यंत असा खमंग रंग येत नाही ना, तोपर्यंत छान अशी तळून घ्या. आता व्यवस्थित तेल निथळून ही पुरी बाहेर काढून घ्यायची. तर बघा या पद्धतीने आपण पटापट संपूर्णच पुऱ्या तळून घेऊयात. तर पुरी तळण्याकरिता मी ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत ना, त्या जर तुम्ही वापरल्या, तर खात्री देऊन सांगते एकूण एक पुरी तुमची असून अशीच मस्त अशी टम्म आणि गुबगुबीत फुलणार आहे. छान अशी खस्ता देखील तयार होणार आहे. अजिबात तेलकट न होणाऱ्या या खमंग खुसखुशीत पुऱ्या तुम्ही मुलांच्या डब्याकरिता प्रवासामध्ये देखील नक्की बनवून नेऊ शकता. बरेच जण सकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत बिस्किट खातात. तर मी म्हणेल बिस्किट खाण्याऐवजी ना, या पुऱ्या तुम्ही चहामध्ये बुडवून खा. खूपच भारी लागतात. तर तुम्ही बघू शकता माझ्या एकूण एक पुऱ्या काय मस्त अशा टम्म गुबगुबीत फुलत आहेत आणि खूप छान असा यांना रंग देखील येत आहे. तर बघा मी घेतलेल्या या साहित्यांमध्ये ना साधारणतः 25 ते 30 पुऱ्या आरामशीर तयार होतात आणि या पुऱ्यांची साईज देखील नॉर्मल पुरीपेक्षा थोडीशी मोठीच आहे. तर तुम्हाला आजची ही आषाढ विशेष रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता यातील तुम्हाला एक पुरी दाखवते बघा. थंड झाल्यानंतर ही असून अशीच टम्म फुललेली आहे. छान अशी खुसखुशीत झालेली आहे. अजिबात तेलकटही नाहीये. मग तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन छान-छान रेसिपीज पाहण्याकरिता आपल्या खाद्यप्रेमी या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.